नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला सकाळी आपण आज लवकर निघालोत असं मला वाटतं. तर भरपूर कॅबवाले सकाळी 5-6लाच निघून जातात, घराच्या बाहेर पडतात आणि मी थोडं लेट पडतो. पण आज सकाळी सगळ्यात लवकर म्हणजे आज सकाळी आत्ता 8:30 वाजता घराच्या बाहेर पडलो आहे आणि लगेच घरूनच ट्रिप पडलेली आहे. आपण चालू कस्टमरला पिकअप करण्यासाठी खराबवाडीमध्ये. खराबवाडी ते पाषाण अशी ट्रिप पडलेली आहे आपल्याला. कस्टमरचा अजून काय कॉल आला नाही, तर तिथे जाऊन कस्टमरला कॉल करून बघू आपण. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं सोडलेलं आहे पाषाणमध्ये आणि आता पडली आपल्याला मुंडवाची ट्रिप. आता कस्टमरला पिकअप करण्यासाठी आपण चाललो तिकडे. कस्टमरला पिकअप करून आपण भेटूयात आता मुंडवामध्ये. तर मित्रांनो, आपल्याला वडतून ट्रिप पडली होती ती की वेस्टिन मॉलची. ते दाखवत होतो मुंडवामध्ये रॅपिडोवर, पण ते आहे कोरेगाव पार्क. ठीक आहे, चला आपण त्यांना सोडलं आहे आणि आपण आहोत आत्ता कोरेगाव पार्कमध्येच गंगा ऑर्चिडमध्ये. तिथून आपल्याला भेटली ट्रिप रेल्वे स्टेशनची. तर कस्टमरला घेण्यासाठी आता आपण इथं आलो आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या 2 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. एक आली होती आपल्याला तिथं, तुम्हाला जसं मी सांगितलं, रॅपिडोवर आली होती ती ट्रिप कोरेगाव पार्कमधून रेल्वे स्टेशनची. तिथून परत बंड गार्डनपासून आपल्याला ट्रिप पडलेली आहे हांडेवाडीची. तर हांडेवाडीची पण आता सोडली आपण इथं. आणि इथून परत ट्रिप पडलेली आहे आपल्याला चिखलीची. तर ते पण आपण एक्सेप्ट केलेली आहे. उबरवरती आलेले ह्या ट्रिपा. ते बंड गार्डनपासून हांडेवाडी आणि हांडेवाडीपासून चिखली डायरेक्ट. तर चला, तर मग आपण कस्टमरला पिकअप करायला. तर मित्रांनो, आपण आहोत आता चिखलीमध्ये कस्टमरला ड्रॉप केले आणि नाश्ता वगैरे केला आहे. आता इथून पडली आहे ट्रिप आपल्याला उंद्रीची, जे की आपल्याला जायला कमीत कमी 2 तास लागतील. एक 32 किलोमीटर दाखवतो. ट्रॉफिक असेल तर 2 तास लागणार. चला, तर मग आपण भेटूयात आता उंद्रीमध्ये. कस्टमरला पिकअप करूयात आणि निघूयात आता. तर मित्रांनो, आपण उंद्रीमध्ये आता पोचलो आहेत. कस्टमरला जे ड्रॉप केले आणि CNG संपला होता. मग आता म्हणलं CNG भरून घ्यावं लगेच. मग तिथून सर्च केलं CNG किती, म्हणजे गुगलवरती सर्च करावं लागतं ना आपला CNG किती दूर आहे ते पाहण्यासाठी. मग ते सर्च केलं मी, तर ते CNG 1-1.5 किलोमीटर दूर अंतरावर दाखवलं. म्हणजे म्हणलं जवळ आहे तर लगेच भरून घ्यावं. त्यासाठी आता मी CNGच्या लाईनमध्ये लागलो आहे. CNG भरून घेऊत आणि बघूत मग आता पुढचं अजून काय चालतं, आपलं किती चालतं ते. तसं तर आतापर्यंत बरं झालेलं आहे. संध्याकाळचे आता वाजले असतील 5 वाजलेत एक्झॅक्टली, बरोबर एकदम बरोबर 5 वाजलेत. तर बघूयात मग. आतापर्यंत बऱ्यापैकी झालेला आहे धंदा आपला. चला, तर मग मित्रांनो, आपण कस्टमरच्या पिकअप पॉईंटला आलेलो आहोत आणि आपला CNG पण भरून झालेला आहे. कस्टमर येत आहेत बोललेत बाहेर, गेटवरती थांबलो आहे मी. तर त्यांना सोडायचं आहे आता खराडीमध्ये. आपल्याला CNG पंपाच्या बाजूने जस्ट 500 मीटर अंतरावरून ट्रिप पडलेली आहे उंद्रीमधून. आणि आता निघालो आहे आपण खराडीकडे. खराडीमध्ये आता तुम्हाला तिथं पोहोचल्यानंतर अपडेट करतोच लगेच. पण आता इथं सध्या पिकअपला आलेलो आहे. मॅडम येतो बोलल्यात, थांबल्या म्हणजे. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं खराडीमध्ये आता ड्रॉप केले आणि आपल्याला खराडीतून डायरेक्ट आता याची ट्रिप पडलेली आहे कोरेगाव पार्कची. आणि आपण चाललो आता कस्टमरला पिकअप करण्यासाठी. चला, तर मग भेटूयात आता कोरेगाव पार्कमध्ये. तर मित्रांनो, आपण आहोत आता औंधमधून एक रिझर्वेशन पडली आपल्याला. कुठली आहे काय माहीत नाही, पण रिझर्वेशन आहे म्हणून घेतली मी. 9 किलोमीटरचे आपल्याला दाखवले 350 रुपये. तर आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आलो आहे. ते येत आहेत म्हणून सांगितलं. तर मित्रांनो, ती जी आपली रिझर्वेशनची जी ट्रिप होती ते रेल्वे स्टेशनची होती, पुणे रेल्वे स्टेशनची. तर आपण कस्टमरला इथं स्टेशनला सोडलेलं आहे आता. आणि इथूनच आपल्या रहाटणीची पिंपरी चिंचवडची ट्रिप पडलेली आहे, ते बी एक्सेप्ट केलेली आहे. कस्टमरचा वाट बघत आहे मी इथं. तर कस्टमर कधी येतात काय माहिती, फोन पण रिसीव नाही केला. तरी आपण थांबूयात, आपल्या घराकडे जायचं आहे आता. संध्याकाळचे आता वाजलेत 8:30 वाजलेत. तर मग हळूहळू घराकडे जायला पाहिजे, त्यामुळे ते एक्सेप्ट केली पटकन बघून मी. चला, तर मग भेटूया आता आपण रहाटणीमध्ये. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की रहाटणीची ट्रिप आपण घेतलेली आहे म्हणून. मग रहाटणीची ट्रिप आपण तिथे सोडल्यानंतर आपल्याला तिथूनच लगेच एक 1.5 किलोमीटरच्या अंतरावरून परत पिंपरी कॉलनीची ट्रिप पडली होती आपल्याला
जसं की ओलावर ओलाला आपण गोटू टाकून ठेवलं होतं इथं पोचल्या त्यामुळं लगेचच्या लगे आपल्याला ट्रिप पडली ते पिंपरी कॉलनीची आणि पिंपरी कॉलनीतून परत मोशीची ट्रिप पडली. अशा प्रकारे आपण आता मोशीमध्ये आलो आहोत. आता जायचं आपल्याला घरी. इथून अर्धा तास लागेल घरी जायला. चला तर मग भेटूयात आता घरी. तर मित्रांनो आपण आलो आहोत आता घरी. सकाळी आपण 8:30 वाजता घरून निघालो होतो आणि आत्ता वाजलेत 11:20 झालेले आहेत आता. अशा प्रकारे आज 14.5 किंवा 15 तास असं आपलं काम झालेलं आहे. 14-15 तास काम झालेलं आहे आज. तर बऱ्यापैकी झालेलं आहे काम. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत